श्री राजस्थानी विकास मंडळ महिला शाखेतर्फे श्री गोदा कथामालेचं आयोजन करण्यात आलं आहे। श्री राजस्थानी विकास मंडळ महिला शाखेतर्फे दिनांक 18 ते 20 या कालावधीत श्री गोदा कथामालेचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती संयोजिका नंदा कर्मा आणि रुपाली राठी यांनी पत्रकार परिषदेत दिली। सम्राट चौक परिसरातील महेश भवन गार्डन इथं या कथामालेच्या श्रवण भक्तीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। या परम वैष्णवची परंपरा आहे ती याचं मूळ नारायण भगवानमध्ये आहे। यामध्ये त्यांनी सर्वात आधी श्री लक्ष्मीजींना उपदेश केला होता। लक्ष्मीजीपासून त्यांनी विष्णुचित्त स्वामीजी आणि त्यानंतर नाळमन्नूर म्हणून द्रविडमध्ये जे गुरु होते त्यांना उपदेश केलेला आहे। त्यांच्यापासून रामानुजाचार्यांकडे हे आलेले आहे। रामानुजाचार्यांचे भारतभर सर्व शिष्य होते। त्यांनी ठिकठिकाणी मठ वगैरे स्थापन करून हा उत्सव पुढे नेण्यास त्यांनी खूप प्रेरणा दिलेली आहे। विकास महिला मंडळातर्फे मी रुपाली राजू राठी, युवराज स्वामीजी इटारसीचे आहे, रामकृष्णाचार्यजी यांच्या मधुर वाणीने आपण श्री गोदा कथा याचं आयोजन केलेलं आहे। 18, 19 आणि 20 डिसेंबर दुपारी 4 ते 7 महेश गार्डनमध्ये, सम्राट चौक महेश गार्डनमध्ये श्री रामकृष्ण स्वामीजी यांच्या मधुर वाणी आपण यांचं वाचन ऐकणार। या पत्रकार परिषदेस महिला शाखेच्या अध्यक्षा सविता जोशी, नीता जाजू, स्मिता मंत्री, मंजू तोष्णीवाल आदींची उपस्थिती होती।